स्टुडंट्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत ऍड क्वेश्चन टॅग. 10वीच्या पेपरमध्ये, 12वीच्या पेपरमध्ये, 8वी 9वी असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, ऍड क्वेश्चन टॅग 100% विचारलं जातं. खास करून बोर्डाच्या परीक्षा 100% विचारलं जातं. मग आता ऍड क्वेश्चन टॅग करताना असे काही ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे. मी गॅरंटी देतो, तुम्ही हा लेक्चर पूर्ण पाहिला तर तुमचा ऍड क्वेश्चन टॅगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्ही म्हणणार की सर तुम्ही किती सोप्या पद्धतीने आम्हाला ऍड क्वेश्चन टॅग समजून सांगितलं, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. मी ऍड क्वेश्चन टॅग 2 पार्ट मध्ये शिकवणार आहे. पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट. तर मी आज तुम्हाला पहिला पार्ट शिकवतोय. तर बघा, ऍड क्वेश्चन टॅग. ऍड क्वेश्चन टॅग म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये शेपूट प्रश्न. आता शेपूट प्रश्न म्हणजे काय, समजा एक प्राणी आहे. ओके, हा एक प्राणी घेतला मी. ओके, हा प्राणी जसा तसा येतो. हा जे उरलेले शेपूट, ही शेपूट याला म्हणतात ऍड क्वेश्चन टॅग. आता आपण बघणार आहोत. तर बघा, ऍड क्वेश्चन टॅग मध्ये तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवा. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. याला शॉर्टकट नाव देतो मी HV. HV म्हणजे हेल्पिंग वर्ब. बघा, क्वेश्चन टॅग करताना हे लक्षात ठेवा फक्त. ओके, मी तुम्हाला स्क्रीनवर पण लिहून देईल, फक्त डोक्यात घाला. हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा, क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं. तर मग आता बघा, क्वेश्चन टॅग मध्ये हेच हेल्पिंग वर्ब आले पाहिजे, दुसरे हेल्पिंग वर्ब येणार नाही. जसं तुम्हाला बघा, लक्षात कसं ठेवायचे, हे वरचे 4 दिसतात का तुम्हाला, हे 4 येस थोडेसे अलग आहेत फक्त. जसं आता बघा, ॲमचं काय, आरंट आहे, कॅनचं काय, कांट आहे, विलचं काय, वंट आहे, शॉलचं काय, शांत आहे. हे फक्त 4 आहे जे वेगळे आले. बाकीच्यांना काय करायचं माहिती का, हा इज आहे, बरोबर आहे. हा इज घेतला मी, हा इज घेतला, बरोबर आहे. त्याला फक्त काय लावायचंय, असं एनटी लावून द्यायचं. हे 4 सोडले, जेवढे उरलेले आहेत त्यांना फक्त पुढे एनटी लावायचे. जसं आता बघा, आर आहे, मी आर घेतला. ओके, त्याच्या नकारार्थी करताना फक्त शॉर्टकट काय लावलं, एनटी लावलं, आरंट. वाज फक्त एनटी लावला, वाजंट. वर, याला वर म्हणायचं, वेअर नाही म्हणायचं, वर. लक्षात ठेवा, वर आहे, याला एनटी लावला, वरंट. मे एनटी लावला, मेंट. हॅवला एनटी लावला, हॅवंट. हॅज हॅझंट. शुड एनटी लावला, शुडंट. वुड एनटी लावला, वुडंट. मस्ट एनटी लावला, मसंट. कुड एनटी लावला, कुडंट. डू, डोंट. डज एनटी लावला, डझंट. डिड, डिडंट किंवा डिंट. फक्त एनटी लावायचंय. डोक्यात फक्त एवढं पाठ करा. ओके, तुमचं जर एवढं पाठ असेल, मी 100% गॅरंटी देतो, 100% गॅरंटी देतो, तुम्हाला क्वेश्चन टॅग 100% सोडवतोय. फक्त एवढं लक्षात ठेवा. काही तुम्ही स्क्रीनशॉट काढा, बघा, त्याला 2 मिनिटं पाठ करा, नंतर तुम्हाला क्वेश्चन टॅग समजणार आहे. मला वाटतं एवढं समजलं तुम्हाला. आता आपण क्वेश्चन टॅग कसं करतात ते बघणार आहोत. क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला काय करायचे पहा. बघा, नियम लक्षात ठेवा, मी काय सांगतोय. बघा, वाक्य असेल, हे वाक्य तुम्हाला जसं तसं लिहायचंय. वाक्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. नंतर कॉमा द्यायचंय. ओके, कॉमा दिल्यानंतर तुम्हाला घ्यायचंय हेल्पिंग वर्ब. काय यायचे तुम्हाला, हेल्पिंग वर्ब, जे मी आता अगोदर पाहिले बघा, ॲन, इज, आर, वाज, वेअर, कॅन, कुड, शुड, मे, माईट, मस्ट, डू, डज, डिड, यांना म्हणता हेल्पिंग वर्ब. ते फक्त पाठ करा. ओके, नंतर तुम्हाला घ्यायचे सब्जेक्ट. आता सब्जेक्ट का असतं मी तुम्हाला वाक्यामध्ये सांगेल, सब्जेक्ट का असतं. आणि त्याच्या पहिले तुम्हाला काय द्यायचे, क्वेश्चन मार्क द्यायचे. बस लक्षात ठेवा. मी परत एकदा सांगतोय, वाक्य जसं तसं घ्यायचं, कॉमा द्यायचं, नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि वाक्यात सब्जेक्ट घ्यायचं. वाक्य जर हेल्पिंग वर्ब असेल तर घ्यायचं, नसेल तर मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये शिकवणार आहे. मला वाटतं एवढं समजलं. ओके, हा. आता हेल्पिंग वर्ब मध्ये वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय करायचे, तुम्हाला नकारार्थी करायचे. नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय करायचे, होकारार्थी करायचे. ओके, मग आता तुम्ही म्हणणार सर हे वाक्य नकारार्थी कशावरून, तर बघा, नकारार्थी वाक्यामध्ये
नकारार्थी वाक्यामध्ये बघा एन टी आला, समजा ते वाक्य नकारार्थी आहे. नॉट आलं, समजा नकारार्थी वाक्य आहे. नथिंग आलं, नकारार्थी वाक्य आहे. नेव्हर आलं, नकारार्थी वाक्य आहे. नो आलं, नकारार्थी वाक्य आहे. असे भरपूर आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, एन टी, नॉट, नथिंग, नेव्हर, नो हे वाक्य जर कधी आलं तर समजा की ते वाक्य नकारार्थी आहे. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं. वाक्य पाहूया. पहिलं वाक्य घेऊ आपण. आय एम अ डॉक्टर. आय एम अ डॉक्टर. मला सांगा वाक्यात हेल्पिंग वर्ब आलंय का? तुम्ही बघा एकदा चेक करा. आय एम इज आर वाज वेअर पैकी तर तुम्ही बघणार या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आलेला आहे. ओके, आलेला आहे. आता तुम्हाला मी सांगतो सब्जेक्ट काय असतं. बघा सब्जेक्ट काय असतं, हा जो हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब त्याच्या पहिले जे बी असेल, जो बी सब्जेक्ट असेल, जोही सब्जेक्ट असेल, हेल्पिंग वर्बच्या पहिले जे वाक्य असेल त्याला म्हणतात सब्जेक्ट म्हणतात. एवढं लक्षात आलं. आता मला सांगा हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे? एकदा वाचून बघा, एकदा बघा. ओके, मग आता तुम्हाला काय दिसलं? वाक्य होकारार्थी आहे. म्हणजे आपला क्वेश्चन टॅग काय करायचे? नकारार्थी करायचे. मी मगाशी काय बोललो? वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचे, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचे. एवढं समजलं? तर बघा वाक्य आपण हे वाक्य जसं तसं घेणार. बघा वाक्य जसं तसं घ्यायचं. घेतलं आपण वाक्य जसं, नंतर कॉमा द्यायचा. बघा कॉमा दिला मी, हा कॉमा दिला, राईट. नंतर तुम्हाला काय सांगितलं मी? हेल्पिंग वर्ब घ्यायचे. काय यायचे? हेल्पिंग वर्ब. मग आता आय एम हा होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग आपल्याला काय करायचंय? नकारार्थी करायचे. तर मग मागं बघा आय एमचं नकारार्थी काय आहे? आय एमचं नकारार्थी आरंट. ओके, आरंट घेतला आणि सब्जेक्ट कोणता आलाय? आय आलाय. मग शेवटी तुम्हाला काय यायचे? आय घ्यायचे आणि शेवटी काय द्यायचे? क्वेश्चन मार्क घालायचे. चला क्वेश्चन टॅग इतकं सोपं आहे. परत एकदा सांगतो, वाक्य जसं तसं घ्या. जसं तसं घ्यानंतर कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर वाक्यात साखळी आहे का? म्हणजे साखळी म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे का? मग ते हेल्पिंग वर्ब इकडे घ्या. होकारार्थी असेल तर नकारार्थी करा. नंतर सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं. दुसरं वाक्य बघा. आय एम नॉट. ओके, आता बघा पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय फरक आहे? तर बघा या वाक्यात आलाय नॉट. काय आलाय? नॉट आलाय. मगाशी काय बोललो मी तुम्हाला? वाक्यात जर नॉट आला म्हणजे ते वाक्य नकारार्थी आहे. बघा नॉट दिसते तुम्हाला, नकारार्थी. मग क्वेश्चन टॅग काय? होकारार्थी. या वाक्यात नॉट होता का? नव्हता, म्हणून क्वेश्चन टॅग केला नकारार्थी केला. पण इथं काय? वाक्य नकारार्थी, मग क्वेश्चन टॅग काय? होकारार्थी. वाक्य जसं तसं घ्या. आपण वाक्य जसं तसं घेणार. घेतलं? कॉमा द्यायचे. हा कॉमा दिला. कॉमा दिला आपण. मग आय एम नॉटचं होकारार्थी काय? फक्त आय एम घ्या. आय एम. ओके, नंतर सब्जेक्ट काय? आय आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं. ओके, नाही समजलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्ही विचार करणार सर सब्जेक्ट आयच असेल का? तर सब्जेक्ट कोणते घ्यायचे? तर बघा ऍड क्वेश्चन टॅग मध्ये एक नियम लक्षात ठेवायचे. सब्जेक्ट नेहमी हेच आले पाहिजे. कोणते? बघा वाक्यात जर आय आला तर आयच घ्यायचं. ही आला हीच घ्यायचं. शी आला शीच घ्यायचं. ओके, यू आला यूज घ्यायचं. दे आला देच घ्यायचं. देर आला देरच घ्यायचं. आणि इट आला इटच घ्यायचं. आणि वी आला वी, बस. यांच्या व्यतिरिक्त कोणताही सब्जेक्ट येणार नाही. हे डोक्यामध्ये फिट करून घ्या. हे प्रत्येकदा सांगतो. सब्जेक्ट मध्ये आय असेल तर आय घ्या, ही असेल तर ही घ्या, शी असेल तर शी घ्या, यू असेल तर यू घ्या, दे असेल तर दे घ्या, देर असेल तर देर घ्या, इट असेल तर इट घ्या, वी असेल तर वी घ्या. आणि समजा मुलाचं नाव आलं तर टेन्शन घेऊ नका. मुलाचं नाव आलं तर हे घ्या, मुलीचं नाव आलं तर शी घ्या. एक प्राणी म्हणजे निर्जीव वस्तू किंवा प्राण्याबद्दल सांगितलं असेल आणि तो एक वचनी असेल तर इट वापरा आणि अनेक वचन असेल तर दे वापरा. बस एवढं लक्षात ठेवायचंय. बघा मुलगीला ही, सॉरी मुलगाला ही, मुलगीला शी,
एक प्राणी किंवा एक व्यक्ती वस्तू असेल त्याला एक 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 आणि जास्त असतील त्याला दे वापरायचं. किंवा जेव्हा हे सब्जेक्ट नसेल, जर हे आलं तर तेच लिहून टाकायचे. आता एक वाक्य घेऊ आपण बघा. आय शॉल प्ले क्रिकेट. आता मला सांगा वाक्य साखरी आलंय. तुम्ही एकदा बघून घ्या, काळजीपूर्वक बघा. मी पहिलेच अगोदरच तुम्हाला साखरी लिहून दिले बघा. तर वाक्यात कोणती साखरी आली? शॉल आलंय. काल्याला शॉल, वाक्यात शॉल आलाय. मग आता तुम्हाला काय करायचंय, हा शॉल होकारार्थी का नकारार्थी ते अगोदर मला सांगा. तुम्ही म्हणा सर होकारार्थी, 100% क्वेश्चन टॅग काय येणार आहे? नकारार्थी येणार आहे. वाक्य जसं तसं घ्या. मी हे वाक्य जसं तसं राहू देईल. ओके, त्याच्यानंतर मी काय करेल, कॉमा देईल. शॉलचं नकारार्थी काय? शॉर्ट. मी घेतलं शॉर्ट, शॉर्ट घेतला आणि सब्जेक्ट कोणता आलाय? आय आलाय. आय शेवटी क्वेश्चन मार्क. वाक्य आणि समजा मी जर या ठिकाणी हे घेतलं असतं, वी शॉल नॉट प्ले क्रिकेट. आता बघा या वाक्यामध्ये आणि ह्या वाक्यामध्ये काय फरक आलाय? नॉट आलाय. काय आलाय? नॉट. म्हणजे वाक्य काय झालं? नकारार्थी. म्हणजे आपलं काय करायचे? क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचे. नॉट क्वेश्चन टॅग मध्ये ना नाही. म्हणजे कसे वाक्य इथून ते इथपर्यंत जसं तसं लिहायचंय, काही बदल करायचे नाही, काही चेंजेस करायचे नाही. फक्त काय करायचे? कॉमा द्यायचे. काय करायचे? कॉमा. शॉल नॉट आला तर तुम्हाला होकारार्थी करायची शॉल. शॉल घेतलं आणि सब्जेक्ट कोणता आलाय? वी आलाय. तर बघा इथे आहे का वी आलाय का? यस आलाय. कोणतं आलाय? हा वी आलाय. तर आपण काय घेणार आहे? वी घेणार आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. मला वाटतं तुम्हाला समजलं. आपण एक तिसरं अजून वाक्य बघू. तिसरं वाक्य बघा. मी म्हटलं यू कॅन डान्स, असं वाक्य आहे. आता मला सांगा वाक्यात साखरी आलाय का ते पहिला अगोदर सांगा. तुम्ही म्हणा सर हो आलाय. कोणतं आलंय? कॅन आलाय. आता अगोदर मला सांगा होकारार्थी आहे का नकारार्थी आहे? तुम्ही म्हणणार सर होकारार्थी आहे. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं, होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय? नकारार्थी येईल. आणि नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय? होकारार्थी असेल. मग कॅनचे बघा नकारार्थी काय? कॉमा द्या. ओके, कॉमा दिला. कॅनचं काय यायचं आपल्याला? कांट. ओके, आणि सब्जेक्ट कोणता आलाय? यू आलाय. यू आलाय बघा इथं दिसतं तुम्हाला यू. मी काय अगोदर बोललो, याच्या व्यतिरिक्त दुसरा सब्जेक्ट घ्यायचा नाही आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं. मी अपेक्षा करतो की मी अजून वाक्य घेतो तुम्हाला, अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की तुम्हाला अजून परफेक्ट समजेल. हे वाक्य आलंय, देअर वॉज अ किंग. मला सांगा वाक्य हेल्पिंग वर्ब आलंय का ते अगोदर सांगा. तुम्ही म्हणणार आलंय सर. कोणतं आलंय? वाज आलाय. आता मला सांगा वाक्य होकारार्थी का नकारार्थी? तुम्ही म्हणणार होकारार्थी. क्वेश्चन टॅग काय? नकारार्थी. कॉमा. वाक्य जसं तसं, काही बदल करायचा नाही. कॉमा. वाजचं नकारार्थी काय? आवाज घेतला फक्त. आवाज घेतला, त्याला मी काय लावलं? एनटी. वाजंट. ओके, आणि याच्या पहिले जो सब्जेक्ट आलाय तो सब्जेक्ट इथे घ्यायचा. मग आता मला बघा सब्जेक्ट आलाय का बघा. आलाय का? देर आलाय. आलाय म्हणजे तोच घ्यायचा आपल्याला. मी काय बोललोय, सब्जेक्ट हे असतील तर हेच घ्यायचे. तर दुसरं आलं याच्या व्यतिरिक्त दुसरं सब्जेक्ट येणार नाही. तर सब्जेक्ट आला देअर आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क आहे. आज एक वाक्य घेऊ आपण. नेहा इज डान्सिंग. ओके, मला सांगा वाक्यात हेल्पिंग वर्ब आलाय का ते सांगा अगोदर. आला असेल तर सांगा, नसेल तर नको सांगा. तर मला सांगा कोणतं आलंय वाक्य साखरी? हेल्पिंग वर्ब इज झालंय. तर मला सांगा वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे? तुम्ही म्हणा सर होकारार्थी आहे. तर मग क्वेश्चन टॅग काय येईल? नकारार्थी येईल. वाक्य कॉमा जसं तसं घ्या. घेतलं. हा इज झालाय. राईट, इज आलाय. जर इजचं काय घेतलं मी? इजंट. आणि सब्जेक्ट नेहा आलाय. मला सांगा सब्जेक्ट मध्ये आलंय का इथं? नेहा ने आलंय. तर मग आपण नेहा घेणार का? नाही. तर सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय बोललंय? आय, ही, शी, इट, दे, यू, वी, देअर. यांच्या व्यतिरिक्त कोणताही सब्जेक्ट घ्यायचा नाही. मग आता तुम्ही काय करणार आहे? इथं नेहा मुलीचं नाव आहे का मुलाचं नाव आहे? 100% मुलीचं नाव आहे. तर मुलगीचं नाव असेल तर शी वापरायचं आणि मुलाचं नाव असेल तर ही वापरायचं. जसं आता माय मदर आलं. माय मदर. माय मदर काय? स्त्री आहे. ओके, तर स्त्रीलिंगी असेल तर शी आणि पुल्लिंगी असेल तर ही. माय फादरला काय येईल? ही. माय ग्रँडफादर
he, राहुल he, निकिता she, राधिका she. एवढं समजलं तुम्हाला आता? मग या ठिकाणी काय येईल? she येईल. झालं वाक्य. बघा तिसरं वाक्य बघा, गोपाल इज नॉट डान्सिंग. आता बघा वाक्य साखरी आलंय का? कोणतं आलंय साखरी? इज आलाय. काय आलाय? इज. वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे? नॉट आलंय म्हणजे नकारार्थी, 100% नकारार्थी. आपला क्वेश्चन टॅग काय करायचं? होकारार्थी करायचे. वाक्य जसं तसं घ्या, कॉमा द्या. कॉमा दिला, हा इज नॉट आलाय, फक्त तुम्हाला काय द्यायचंय? इज आणि सब्जेक्ट कोणता आलाय? मुलगा आहे, गोपाल आहे, म्हणजे मुलगा असेल तर तुम्हाला काय यायचं? ही घ्यायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं. मला वाटतं 100% समजलं असेल. समजा मी दुसरं क्वेश्चन सब्जेक्ट घेतला, मी समजा आता हा घेतो, दे घेतो. समजा मी तो वाक्य घेतलं, दे वर प्लेइंग फुटबॉल. बघा इथं काय आलाय? वर आलाय. हेल्पिंग वर वर्ब आलाय. ओके, होकारार्थी का नकारार्थी? 100% होकारार्थी. मग आपला क्वेश्चन टॅग काय करायचे? नकारार्थी करायचे. वाक्य जसं तसं घ्या, कॉमा द्या. कॉमा दिला, वरचं नकारार्थी बघून घ्या. अगोदर मी तुम्हाला शिकवलं होतं. वर घेतला, ओके, वर त्याला एनटी लावला, वरांट. दे, जे सब्जेक्ट आहे तेच घ्यायचे. मी इथे घेतलं दे आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. आलं लक्षात? मी अगोदर सांगतो, मुलगीचं नाव आलं तर शी घ्यायचं, मुलाचं नाव आलं तर ही घ्यायचं. हा समजा मुलगीचं किंवा मुलाचं दोघे एकत्र नाव आलं म्हणजे अनेक वचन आहे, त्याला दे वापरायचं. जर तुम्हाला एक वचन अनेक वचन प्रोनाउन काय असतं हे माहीत नसेल तर बघा, तुम्ही माझा एक प्रोनाउनचा मी डीपमध्ये व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये ना एकदम डिटेल सांगते की प्रोनाउन कशाला म्हणतात, ही केव्हा वापरतात, शी केव्हा वापरतात, यू केव्हा वापरतात, दे केव्हा वापरतात, इट केव्हा वापरतात, हे सर्व डिटेल सांगितलं. एकदा तुम्ही फक्त प्रोनाउनच्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा. जमलं तर मी ह्या व्हिडिओमध्ये लिंक सेंड करून देईल मी. ओके, आता हे दोन वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य अ बर्ड इज फ्लाइंग आणि दुसरं वाक्य बर्ड्स आर फ्लाइंग. तुम्हाला दोघांमध्ये फरक आहे. दोघी ठिकाणी बर्ड आलाय, फरक काय बघा. हा जो अ बर्ड आहे तो एक वचनी आहे आणि हा जो बर्ड्स आहे तो झाला अनेक वचन आहे. तर मी तुम्हाला काय बोललोय, जर कधी हे सब्जेक्ट नसतील, हे सब्जेक्ट असतील तरच घ्या, नसतील तर त्यावेळेस तुम्हाला काय बोललो, मुलगी आलं तर शी घ्या, मुलगा आला तर ही घ्या. आणि जर मुलगी किंवा मुलं नसेल, प्राणी किंवा वस्तूचं नाव असेल तर तुम्हाला मी काय सांगितलं, इट आणि दे घ्या. बस एवढं सांगितलं. इट केव्हा घ्यायचं? एक वचन असेल. आणि दे केव्हा घ्या? अनेक वचन असेल. जसं आता एक वाक्य बघा, या ठिकाणी इज हे हेल्पिंग वर्ब आले. हे तुम्हाला समजलं. वाक्य इथून इथपर्यंत तसं घ्यायचंय, कॉमा द्यायचंय. कॉमा दिला, हा इजचं मी काय केलं, इजन घेतलं. इथं अ बर्ड आलाय तर मी अ बर्ड नाही घेणार आहे. बर्ड प्राणी आहे, पक्षी आहे, बरोबर आहे, आणि ते एक वचन आहे. तर एक वचन आहे म्हणून मी काय घेणार आहे, इट वापरणार आहे. ओके, तर मी हे इट आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. तर तुम्हाला माहिती आहे एक वचन अनेक वचन काय. जसं तर बघा आता अ बॉय आलाय, अ बॉय हा एक वचन आहे, राईट. पण याच्या अनेक वचन करायचं असेल तर हा बॉय घेतला मी, त्याला काय लावलं, बॉईज. तर अनेक वचन झालं. बॉय अनेक वचन असेल तर दे आणि एक वचन असेल तर इट. पण इथं बॉय आलाय म्हणून आपण ही घेणार आहे. लक्षात ठेवा. समजा आता गर्ल आहे, अ गर्ल एक वचन आहे, हा गर्ल्स घेतलं तर काय झालं, अनेक वचन. तर अनेक वचनला काय घ्यायचं मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं. तर बघा इथं आर आलाय, आर वाक्य वगैरे म्हणजे हेल्पिंग वर्ब आर आलाय. वाक्य जसे तसं घ्या, कॉमा द्या. कॉमा दिलाय, आरचा आपण घेणार आहे आरंट. आणि बर्ड्सचं काय घेणार आहे आपण, बर्ड्स अनेक वचन आहे म्हणून आपण काय घेणार आहे, दे घेणार आहे. आणि शेवटी काय क्वेश्चन मार्क. बघा हा वाक्य मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन टॅग शिकवतोय. मी कोणत्या प्रकारचे हा नियम ते नियम त्या भानगडीत पडत नाहीये. तुम्हाला अतिशय सोप्या आणि अतिशय सुंदर भाषेत मी तुम्हाला शिकवतोय. ओके, मला सांगा एवढं समजलं का तुम्हाला? मी दुसरा पाठ घेणार आहे त्याचा, पण मला अगोदर सांगा हे तुम्हाला समजलं असेल तर मी पुढे शिकवणार आहे. ओके, तसं कमेंट करा. क्वेश्चनचा पहिला भाग पार्ट 1 हा मी संपवलाय. मी पार्ट 2 नंतर घेणार आहे. तुम्हाला पार्ट 2 जर समजला, तुम्हाला जर आवडला तर कमेंट करा, लाईक करा. मला माहिती तुम्ही कमेंट किंवा लाईक करत नाही.
तुम्ही फक्त, कारण जी गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये भेटते ना, फ्रीमध्ये त्याची कदर नाही राहत. जीच गोष्टला आपण जर पैसे देऊन गेलो ना, तर झक मारून आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार, झक मारून आपण पूर्ण तास बसवणार. तुम्हाला कमी टायमिंग मध्ये, कमी वेळेमध्ये पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगतोय. हा, स्पर्धा परीक्षेचं क्वेश्चन टॅग अजून वेगळं असतं, ऍडव्हान्स. तुमची इच्छा राहिली तर ते मी शिकवून देईल मी, पण त्यासाठी तुमचे मला रिप्लाय आला पाहिजे, तर मला शिकवायला मजा येईल ना. दिसतं मी शिकवतोय येण्यासारखं आणि तुम्ही मला रिप्लाय देणार नाहीये, मग काय उपयोग होणार नाही. ओके, तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.